नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अभ्यासाच्या सवयींबद्दल. म्हणजे नुसतं हार्डवर्क नाही, तर स्मार्ट वर्क करून कमी वेळेत जास्त यश कसं मिळवायचं, चला बघूया. असं होतं ना की रात्रभर जागून अभ्यास केलाय, सगळं पाठ केलंय, पण परीक्षेच्या वेळी काही आठवतच नाही, सगळं डोक्यातून गायब. खूप फ्रस्ट्रेटिंग वाटतं नाही का? पण काळजी करण्यासारखं काही नाहीये. ही समस्या खूप कॉमन आहे आणि हो, त्यावर एक जबरदस्त उपाय आहे. मग यावर उपाय काय? अजून जास्त तास बसायचं का? नाही, अजिबात नाही. याचं उत्तर आहे स्मार्ट वर्क. म्हणजे फक्त तासच्या तास बसण्याऐवजी काही खास वैज्ञानिक पद्धती वापरून अभ्यास करायचा, जेणेकरून कमी वेळेत जास्त लक्षात राहील. चला तर मग सुरुवात करूया. स्मार्ट अभ्यासाची सगळ्यात पहिली आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी पुस्तक उघडण्याच्या आधीच सुरू होते. ती म्हणजे आपलं मन आणि आपलं वातावरण अभ्यासासाठी तयार करणं. बरं, ही तयारी करायची कशी? त्यासाठी 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1. जे काही शिकायचंय त्याबद्दल मनात थोडी उत्सुकता ठेवा. दुसरं, एकदम शांत आणि फ्रेश माइंडने सुरुवात करा. तिसरं, खुर्चीवर बसताना पाठीचा कणा थाट ठेवा. याचं कारण असं आहे की यामुळे आपल्या मेंदूपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो आणि फोकस करायला मदत होते. आणि चौथं, अभ्यासाची जागा एकदम स्वच्छ, नीटनेटकी ठेवा. आजूबाजूला पसारा नको, नाहीतर आपलं लक्ष भरकटतं. ठीक आहे, माइंडसेट तर तयार झाला, पण खरी जादू कशात आहे माहितीये? ती आहे सातत्यामध्ये, म्हणजे कन्सिस्टन्सीमध्ये. कोणतीही अवघड गोष्ट, कोणताही विषय जर रोज थोडा थोडा केला ना, तर तो सोपा वाटायला लागतो आणि मग ती आपली सवयच बनून जाते. सवयीची ताकद किती जबरदस्त असते बघा. पहिल्या दिवशी अभ्यास करायला बसणं म्हणजे एक मोठं युद्धच वाटतं. पण विचार करा, जर हेच काम आपण सलग 21 दिवस केलं तर तर ते अगदी श्वास घेण्याइतकं सोपं आणि नैसर्गिक होऊन जाईल, ऑटोमॅटिक. मग ही सवय लावायची कशी? काही सोप्या टिप्स आहेत, नक्की करून बघा. अभ्यासाचा बिलकुल मूड नसेल ना, तरी फक्त 5 मिनिटांसाठी बसा. मोबाईल, टीव्ही म्हणजे जे काही लक्ष विचलित करेल ते सगळं दूर ठेवा. रोज न चुकता हे करा. हळूहळू आपल्या शरीर आणि मन या रुटीनला सरावेल. ओके, आता आपण एका खूप पॉवरफुल टेक्निकबद्दल बोलूया. हे असं टेक्निक आहे जे वाचलेलं कायमचं लक्षात ठेवायला मदत करेल. म्हणजे माहिती थेट आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये जाईल. हे टेक्निक 3 सोप्या स्टेप्समध्ये आहे. स्टेप 1, जो काही विषय आहे तो मोठ्याने वाचा. स्टेप 2, वाचून झाल्यावर तेच सगळं पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने मनातल्या मनात परत एकदा म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 3, पुस्तक बंद करा आणि जे काही आठवतंय ते सगळं लिहा. खरंच हे करून बघा, फरक लगेच जाणवेल. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जे वाचलं आणि मग लिहिलं ते कायमचं लक्षात राहतं. ही काहीतरी उगाच सांगितलेली गोष्ट नाहीये, ही एक सिद्ध झालेली वैज्ञानिक पद्धत आहे. यामुळे माहिती आपल्या मेंदूत एकदम पक्की बसते. आतापर्यंत आपण ज्या काही पद्धती बघितल्या त्या सगळ्या यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टींची गरज आहे: एकाग्रता आणि प्रेरणा, कॉन्सन्ट्रेशन आणि मोटिवेशन. समजा आपला अभ्यास म्हणजे एक गाडी आहे, तर ह्या 2 गोष्टी त्या गाडीचं इंधन आहेत. यांच्याशिवाय गाडी पुढे सरकणारच नाही. तर मग एकाग्रता वाढवायची कशी? एक सोपा उपाय आहे. अभ्यासाला बसण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसा आणि फक्त आपल्या आत बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्या. बस, एवढ्यानेही आपलं जे धावणारं मन आहे ना, ते शांत होतं आणि अभ्यासात लक्ष लागायला मदत होते. एकाग्रता कशी साधायची हे तर कळलं, पण एक प्रश्न आहे. एकाग्र होण्याची इच्छा ती कुठून येते? ती येते प्रेरणेतून, मोटिवेशनमधून, आपल्या आतून येणाऱ्या एका जबरदस्त इच्छेतून. चला तर मग बघूया ही प्रेरणा मिळवायची कशी. यासाठी आपल्या आयुष्यात एक मोठं स्पष्ट ध्येय असायला हवं, एक स्वप्न. तेच ध्येय, तेच स्वप्न आपल्याला रोज अभ्यास करण्याची ताकद देईल. ज्या क्षणी थकवा येईल किंवा कंटाळा येईल, फक्त ते स्वप्न आठवायचं. बघा, आपोआप सगळा आळस निघून जाईल आणि कामाला लागण्याची ऊर्जा मिळेल. तर मग आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं ध्येय काय आहे? मला हे सगळं का करायचं आहे? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपलं का स्पष्ट असतं ना, तेव्हा कसं करायचं याचे मार्ग आपोआप सापडतात. ऑल द बेस्ट.